इयत्ता 10वी, विषय मराठी, कविता क्रमांक 4, उत्तम लक्षण. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी: वाट विचारून प्रवास करणे, फळ ओळखून खाणे, कोणतेही कार्य शोधून व विचारपूर्वक करणे, कधीही करू नयेत अशा गोष्टी, असत्याच्या मार्गाने जाऊ नये, परपीडा व विश्वासघात करू नये, आळसात सुख मानू नये, खोटा अभिमान बाळगू नये. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. गुण: प्रामाणिकपणा, वेळेचे पालन करणे, इतरांना मदत करणे. दोष: आळशीपणा, राग येणे, निष्काळजीपणा करणे. प्रश्न दुसरा आहे, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात? तोंडाळ भांडू नये, संत सत्संग खंडू नये. प्रश्न तिसरा, खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी आणि दक्षता: 1. आळस, आळसात सुख मानू नये. 2. परपीडा, परपीडा करू नये. 3. सत्यमार्ग, सत्यमार्ग सोडू नये. प्रश्न 4, काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा. जनी अर्जाव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदा काळी. आशय सौंदर्य. या ओळीमधून संत रामदासांनी माणसाने नेहमी सरळ, प्रामाणिक आणि सदाचारी राहावे असा उपदेश केला आहे. वाईट मार्गाने धन मिळवू नये आणि कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा व सत्याचा मार्ग सोडू नये असा संदेश या ओळीतून मिळतो. काव्य सौंदर्य. कवीने उपदेशात्मक शैलीत आदर्श जीवनमूल्ये सांगितलेली आहेत. तोडू नये, जोडू नये, सोडू नये या शब्दांच्या पुनरुक्तीमुळे ओळींना लय आणि प्रभाव प्राप्त झाला आहे. भाषिक वैशिष्ट्ये. भाषा सोपी, सहज आणि अर्थपूर्ण आहे. उपदेशात्मक शैलीचा वापर करण्यात आला असून आर्जव, पापद्रव्य, पुण्यमार्ग यासारखे समर्पक शब्द आशय अधिक प्रभावी करतात. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर: या ओळीमध्ये संत रामदासांनी योग्य वर्तनाचा महत्वाचा संदेश दिला आहे. एखाद्या सभेत, बैठकीत किंवा लोकांसमोर बोलताना भीती, संकोच किंवा लाज बाळगू नये. आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे आपले विचार मांडावे, परंतु बोलताना निरर्थक, असभ्य, अविचारी किंवा इतरांना दुखवणारे शब्द वापरू नये. प्रत्येक शब्द विचारपूर्वक आणि समजूतदारपणे बोलावा. योग्य वेळी योग्य बोलणे हे व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. या ओळीतून आत्मविश्वास आणि संयमित वाणी यांचे महत्त्व अधोरेखित होते. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर: या ओळीचा अर्थ असा की आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आळशी माणूस काम टाळतो, वेळ वाया घालवतो आणि जीवनात प्रगती करू शकत नाही. आळसामुळे ज्ञान, कौशल्य आणि संधी यांचा लाभ मिळत नाही. म्हणून आळशीपणात आनंद मानू नये. यश मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि सातत्य आवश्यक असते. मेहनती माणूस आपले ध्येय गाठू शकतो. त्यामुळे आळस दूर करून नेहमी उद्योगी, कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर राहावे असा मौल्यवान संदेश रामदास या ओळीतून देतात.